हॅलो नमस्कार, मी विजय सुतार रेसिपीमध्ये आपले सहर्ष स्वागत. तर आजची रेसिपी आहे कोल्हापुरी मटणाचा रस्सा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पायसूप बघितलं होतं. त्यासाठी लागणारा जो मसाला होता, त्या मसाल्यातून आपण ग्रेव्ही जी काढलेली होती त्यातली थोडी ग्रेव्ही आपण आता आजच्या रेसिपीसाठी वापरणार आहोत. त्यासाठी मी घेतला आहे अर्धा किलो मटण. आपण तयार केलेला मसाला, कोल्हापुरी लाल तिखट, घरगुती आहे, बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ. चला तर मग सुरुवात करूया. भांड्यामध्ये तेल टाकून ते गरम करत ठेवायचं. तेल गरम झालं की त्यात आपला बारीक चिरलेला कांदा टाकून ते चांगला भाजून घ्यायचा. त्यात मग आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून ती पण परतून घ्यावी. आता ह्यात आमची घरगुती जी लाल तिखट आहे ते टाकणार आहोत. ती टाकून चांगली भाजून घेणार आहोत. मग त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मसाला चांगला भाजून घ्यायचा. मग त्यात आपण केलेली ग्रेव्ही ती टाकून घ्यायची. मसाला चांगला भाजतोय त्याच्यातच आपण आता कस्तुरी मेथी जी आहे ती टाकणार आहोत. मसाला आता चांगला भाजलेला आहे. त्यात आपण जे मटण आणलं होतं ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ते धुवून आपण आता ह्यामध्ये पसरून घेणार आहोत. आता ह्या मसाल्यामध्ये मटण हे चांगलं परतून घेणार आहोत. आता ह्यात आपण गरम पाणी ओतणार आहोत. आता ते चांगलं एकजीव होऊ देत आणि त्याला एक चांगली उकळी फुटू दे. अधूनमधून चेक करत राहा मटण शिजलंय किंवा नाही ते. पाणी आटलेलं आहे थोडं आणि मटण पण चांगलं शिजलेलं आहे. तर आता आपला तयार झाला आहे कोल्हापुरी झणझणीत असा रस्सा, मटणाचा रस्सा.